डोंबिवली येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गडक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। शनिवारी पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। त्याबाबत वारंवार प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीयेत। गायकवाड नातेवाईकांना ओली लाकडे, गडकी छत, अग्नी भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर करावा लागल्यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। कुठेही बसायला जागा नाही, एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे। सगळ्याच ठिकाणच्या अग्निकुड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती। सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केलाय। महापालिका करते काय असंही ते म्हणाले। 10 रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळतीविना नाहीये। शुक्रवार दुपारपासून तेथे 29 जणांचे अंत्यसंस्कार झाले। सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली। रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे। आपण आता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे। महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो, कोणी याकडे लक्ष देत नाही। आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे। अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो। आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची। त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे, हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या। आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल।